या सराचा राग मिठावर नाही काढायचा. काय तर मित्रांनो सकाळधरनं भांडण करते बघ अश्विनी माझ्या बरोबर. काय गरज आहे का मित्रांनो भांडण करायची. आणि भांडण का झाले ही पण तुम्हाला सविस्तर एकदम सहस्पष्टीकरण ते म्हणतात ना त्याच्या सहित देणार आहे मी. भाकरीवर राग काढू नका. हा आणि दुसरं एक सांगायचं मला म्हणते तुम्हाला बाजार आणायचं कळत नाही. मित्रांनो एवढी मंडई आणली. हा एवढी मंडई आणली. एक पिशवी भरून आणली मित्रांनो. 250 रुपयाची मंडई आणली. केळी आणली, लहाय आणल्या, फरसाणा आणल्या का नाही अनुष्का. केस तिकडे बाहेर विचारायची. चल चल शैतान आलो की विचारायला. का भांडणं करते माझ्या बरोबर मित्रांनो. काय सांगू तुम्हाला लय भांडण घरात सगळं मोठं घर बांधलंय आणि त्या घरात पाणीच नाही. ना भांडे घासायला तर बेसिंगला पाणी, ना तिथं आंघोळीला पाणी, ना बाथरूम मध्ये पाणी. मी कवर पाणी व्हायचं. काय म्हणलं की हा करणार आहे ना मी टाकी आणणार आहे, स्टँड करणार आहे, टाकी मांडणार आहे एवढंच झालं तुझं. जुन्या घरी बी तसंच त्या पाण्याच्या कारकार इकडे यावं लागले. तिथं पाणी असून ह्यांना नीटनेटकं करायचं जमाना. कुठलीच गोष्ट प्रत्येक वेळेस बोलायचं आणि मग कॅमेरा धरायचा. नको ज्यावेळेस काम चाललंय त्यावेळेस नाही धरायचा. मित्रांनो मला कोपऱ्यात घालून मारते या. मी एवढ्या ह्याच्यात नाही केलं ना मी पाणीच वाहत नसते अजिबात. स्वतःला जेवढं लागतं तेवढं स्वतः आणायचं. आणखी काय राहिलंय का थांब. तुमच्याकडे कॉन्टॅक्ट दिलेले ना त्या मोटरचं लाईटीचं ह्याचं तुमचं तुम्ही बघत जा ना. मग तिने झाली मोटर. मी घरी नव्हतो 2 दिवस बटन चालू ठेवलं. पाणी नव्हतं एरीत. मी बघितलं नाही. त्यांनी बघितलं नाही. मग माझी काय चूक. आता झाले का 1.5 महिना होऊन गेले की. हा मग भरून आणायची करायची नीट. हा मग काय गोष्ट सांगते का मी तुम्हाला. हा मग जा तिकडं. माझं डोकं खाऊ नका मित्रांनो. आज 10 दिवस झालं पाणी नाही वाहत. तोवर डोकं खाते ती नका दूर बाहेर जाऊन देऊ. पाण्याची टाकी मित्रांनो पाणीच नाही. मित्र काय करू. मोठा जाई त्यांनी खपार फोडतात माझ्यावर. बघा ना लय सर्वास मित्रांनो. काय करायचंय. भांडी घासायचे जेवण करून घ्यायचं म्हणजे माझं मला काम आवराय पटापट. बरं चल जेवायला सकाळ कसं जेवलं म्हणजे कसं ती निवांत झाली व दिवसभर. माणसं एकदा वाटेल लावली म्हणजे टेन्शन नाही है ना. काय म्हणलं टेन्शन नाही व्हिडिओ काढायला फिरायला. बाकीचं काम नाही मला. काय काम आहे तुला. थांब हात खाली घे. तुम्ही गेल्यावर झाडून काढायचं सगळं. हा झाडल्यावर परत पुसून घ्यायचं. भांडी घासायची, धुणं धुयचं, पाणी भरायचं आणि परत लोंढे मावशीचा स्वयंपाक करायला जायचं. नाही हा बरं आज त्यांच्या स्वयंपाकच करायला जायचं का. हा नंतर ह्याला 12:30-1 वाजते. बरं हा आता मित्रांनो किती वाजल्यात माहिती का. 9 वाजल्यात. 9 नाही वाजल्या. बरं 9:30 झाल्यात. हा आणि बघवाचं सगळं काम झाले. स्वयंपाक झाला. स्वयंपाकच झालाय फक्त. बरं हा फक्त धुणं राहिले. बरं हा आवरून दिले. बरं हा 11 वाजेपर्यंत झालं. हा नंतर काय नंतर काय थांब ना तुझं का. हा नंतर काय नंतर नंतर सांग. हा काय सांगत जेवढं आहे तेवढं सांगितले. तर ती वांगी तोडल्या ते निघून फेकायच्या तिकडे. बरं ती आज तू अंगण झाडून काढायचे. मग रोज काय नाही काय नवीन काम निघतच की थोडंफार. हा ठीक आहे. आणखी नाही काय आणखी चिमट घेते तर असू दे. तिची चेष्टा करतोय तर विषय काय नाही. तिला पण लय काम असतं. मीच काम सांगत नाही. काहीतरी तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणि ती लवकरच येईल. काय असं सरप्राईज लवकरच सांगेल तर असू द्या. तर ते सरप्राईजच राहील. सांगू आम्ही काय असेल. तर बाय सगळ्यांना. कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा. तर आणखी काय नाही. पाणी नाही ते टेन्शन. मी गोर आहे का तू गोरी का. तुम्हीच गोर आहे. तुमचाच उचड आहे सगळा.
उग फालतूपणा दिसतं. कपड्यात इस्त्रीचा शर्ट घातलाय म्हणून लगेच व्हिडिओ काढाय तयार बाबा. म्हणजे दाखवताय का मी पण इस्त्रीचे कपडे घालतो असं? याच्यात दिसतंय का मी इस्त्रीचे कपडे घालतो? दिसते का? दिसते की. तर माझ्याकडे एकच कलर आहे मित्रांनो, त्याच्यामुळे मी घालत नाही. बघितलं ना तुमच्या काहीतरी कोणाला तरी हो कलर लय आवडतो म्हणून मी घालतो. कोणालाच नाही आवडत. मकरम फेकता आपलं. हा ओके डन. तेच खरं या. असं द्या जेवून घ्या तुम्ही नका उभं टाइम लावू. लय ऊन लागतं परत काम चल करायला. चल लवकर जेवण करायला वाट. मस्तपैकी आज भाजी केली, जेवण करतो आणि कामावर जातो. बस झाली चेष्टा मस्करी. तर बाय सगळ्यांना ह्या गोष्टीवर शुभ सकाळ करतो. पाण्याची व्यवस्था करतो. मोटर झाली, फिटरकडे गेलतो तर फिटर म्हणले 2-3 दिवस थांबा, देतो करून मोटर चालू. तर असून ह्या गोष्टीवर असतात. परपंच म्हणलं की काय ना काय चालू असतंच. बायकोची किरकिर नसते. असते अगं बायकोची किरकिर असल्याशिवाय हाय का काय? आणि एवढं जेवायला वाढलं मी काय बघा सर घरी ती त्यांनी चालू केलंय ना डाईट. घरी जेवल्यावर संध्याकाळी डायरेक्ट येऊन घरी जेवायचं. मी एकच टाइम जेवतो. सकाळी जेवायचं 9 ते 10 या दरम्यान किंवा 8 ते 10 या दरम्यान, संध्याकाळी 9 ते 10 या दरम्यान जेवायचं. डायटिंग चालू आहे. औषध घ्यायचं चालू आहे माझं. आयुर्वेदिक औषध बनवले आणि ते औषध निवांत सांगेन. माझी तब्येत जर कमी झाली तर, आता माझं वजन आहे 87-400 ग्रॅम. हां कमी करायचं. कमी झालं 82 आपलं 75 किलो वजन करायचं मला. 75 ते 60 या दरम्यान वजन कमी करतोय. एवढं स्लिम झालं म्हणजे काम जास्त होईल. चुटकी वाजवस्त काम झालं पाहिजे असं नियोजन आहे. तर असं त्या गोष्टीवर बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ? आता ह्यांनी काय काय काढलंय व्हिडिओ मला काय माहिती नाही. करा एखादी कमेंट करा. नाही काय काढलं मी, नाही कुठं गेलो. रेशमाईनीच गावली नाही मला. हां असं द्या. बाय सगळ्यांना. बाय बाय.